सज्जन श्रोते वाचक पाठक चिंतक, आज आपण चिंतन किरण क्रमांक 24 त्याचा आढावा घेणार आहोत. शीर्षक आहे मन मुरे मग जे उरे तेची तू. मन मुरे मग जे उरे तेची तू, अर्थात अम्लान पुष्पाचे उमलणे, म्हणजे कधीही म्लान न झालेल्या किंवा कधीही टवटवीत असलेल्या पुष्पाचं उमलणं. ते कसं असतं ते पहा. देव आहे सुकाळ देशी, अभाग्यासी दुर्भिक्ष. मेहनती हा करू साठा, भरले फाटा आडराने. वसवणी असे घर, माग दूर घातला. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेची तू. सार्थ श्री तुकाराम गाथा, अभंग क्रमांक 2028. अर्थात देव सर्व देशात व्यापक आहे. सर्व देशात म्हणजे सर्व जागी ठिकाणी. त्याचा सुकाळ आहे तो दुर्मिळ नाही, त्याचा दुष्काळ पडलेला नाही. जो प्रज्ञावान आहे त्याच्यासाठी तो दूर नाही. मात्र जो करंट आहे, अविवेकी आहे, त्याच्याकरता देव अप्राप्य आहे. देवाच्या सर्व व्यापकतेविषयीचा निश्चय आपल्या ठिकाणी ठेवण्याचे जे जाणत नाहीत त्यांना भ्रांतीचा फाटा फुटून सरळ मार्ग सोडून आड रानात भटकावे लागते. जगरूपी घर देवानेच वसवले असून आपण मात्र नामा निराळा असा तो राहिला आहे. सर्व निर्मून तो निर्माता आपल्या निर्मितीपासून अलिप्त राहिला आहे. तो परमसाक्षी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मन मुरल्यावर, जिरल्यावर, विरल्यावर, विरघळून गेल्यावर, म्हणजेच मनाचे न मन किंवा अमन झाल्यावर जे उरते तेच तर खरोखरी तू आहेस. निसाक्षीत्वात राहा, अत्यंत शांत दक्षतेत असा. लक्षात येईल की निस्तब्धतेत, परम पवित्र मंगल शांततेत केवळ शांती, केवळ असणे, निरंजन असणे असते. तेथे मी आहे अशी मी रूपी जाणीव नसते. तेथे केवळ सर्वार्थाने, सर्व व्यापकतेने, सर्व साक्षीत्वाने असणे असते. यालाच निसर्गदत्त महाराजांनी नप्ती किंवा शुद्ध जाणीव म्हटले आहे. असे केवळ असणे किंवा कैवल्य निश्चितच समग्र अखंड असणे असल्याने तेथे सर्व शक्तिमानता असते. ते अखंड आहे, तिथे सर्व शक्ती सामावलेली असणारच. म्हणजे नप्ती किंवा शुद्ध जाणीव अथवा ज्ञान प्रकाशा अमर्याद, अकल्पनीय संभाव्यतेने, क्षमतेने परिपूर्ण असतो. यालाच अथांग विराट स्व म्हणतात. मन मुरे मग जे उरे तेची तू, अर्थात अम्लान पुष्पाचे उमलणे. पण यासाठी मन मुरे किंवा मनाचे न मन किंवा अमन म्हणजे शांतीच सहज भावात अपरिहार्य ठरते. तुकाराम म्हणजे भोळसट बावळट, तला फळ जोडून टाहो फोडणारा, आरोळी मारणारा आणि त्याला चारोळी म्हणून खपविणारा क्षुद्र वाणी किंवा व्यापारी नव्हे. तो विश्ववाणी म्हणजे विश्वामध्ये भरून राहिलेली मंगलमय वाणी, म्हणजे विश्वातील आशीर्वादपर कल्याणपर असलेले शब्द, अशी विश्ववाणी ज्याला वैश आहे, असा वैश्विक स्पंद जागवणारा, अध्यात्माच्या बाजारामध्ये ज्ञानाची लूट करणारा, आनंदाची लयलूट सर्व विश्वासाठी करणारा विश्ववाणी आहे. त्याचे मन मुरे असे असणेच मग जे उरे ते जगाला वाटून मोकळे झाले आहे. हा उदार विश्ववाणी आहे, तो घ्या घ्या असे आर्जवित आहे. पण आपण म्हणत आहोत साठवण्याचे रुदले लागे. म्हणजे अहो तुकोबा, तुम्ही देव आणलात खरा, पण तो साठवण्याची जागा कणगी खाली नाही, रिकामी नाही. तो आम्ही साठवणार तरी कुठे? हेच ते करंट. पण देव न साठवता येणे एवढे आम्ही दरिद्री आहोत. आमच्या मार्गाला फाटे फुटले आहेत. हे फाटे आहेत लोकेशना, वित्तेशना आणि धारेशनेचे. आम्हाला लोकप्रियता, मान सन्मान, धनसंपदा आणि सत्ता, तसेच शरीर उपभोग आणि विषय उपभोग यांनी एवढे काही ग्रस्त केले आहे की मन मुरे मग उरे जे उरे तेची तू, त्याचे भानच नाही, अवधानच नाही. आम्ही भोगामध्ये बेभान असल्याने
देवासाठी सावधान नाही. ठीक आहे, बेभान असा, पण ठेच लागली, रक्तबंबाळ झालात की निदान पळपुटेपणा तरी करू नका. मग असे का म्हणता की आमचे दैवच कुचकामी, देव आमचा सहाय्य करता नाही. तो तर सर्वांचाच सहाय्य करता आहे. एकतर माझ्या सुखदुःखाला सर्वस्वी मीच जबाबदार असे शेवटपर्यंत दृढत्वाने ग्रहण करा, किंवा मी नाही तूच, म्हणजे मी केवळ निमित्त आहे. सर्व काही समग्रता अखंड ऊर्जा किंवा ती सद्वस्तू, मग तो भगवान, येशू, मोहम्मद कुणी असो, घडवते असे तरी दृढतेने ग्रहण करा. यश माझे कर्तृत्वामुळे आणि अपयश देवाच्या गैरमर्जीमुळे किंवा दैवाच्या प्रतिकूल गतीमुळे, अशा ढोंगामुळे, दुटप्पीपणामुळे आपल्या समस्या न सुटता त्या वाढतच जातात. मग त्या समस्या सोडवण्यासाठी आपण दुसऱ्याकडे पाहतो, याचना करतो. तो असतो आपल्या भावनांना त्याचेतून उद्दीपित करून त्या उभेवर आपली पोळी भाजून घेणारा कुणीतरी. नाव घेण्याची गरज नाही असे अधेमध्ये पांडुरंग आठवणारे अनेक आहेत. असे कित्येक जोशी पुराणिक अनिरुद्धतेने मुक्तपणे आपला स्वार्थाचा वारू दवडवीत आहेत. कैक शास्त्रीय भाषेत शरीरांतर्गत निर्माण होणाऱ्या लहरी, अध्यात्मशक्ती यांचे मोजमाप करण्याचा दावा करतात. दुर्दैवाने हे सारे प्राध्यापक, शास्त्री, पंडित किंवा डॉक्टर वगैरे वगैरे असतात. या पपूंपैकी परमपूजनीय किंवा पूज्य कुणीही तुकोबांसारखे सच्चिदानंद विद्यापीठाचे स्नातक नाहीत. ते स्नातक आहेत विद्येचे पीठ चूर्ण जेथे होते त्या ठिकाणाचे. जेथे विद्येचा लय झाला आहे त्या विद्यालयांचे हे विद्यार्थी आहेत. या क्षेत्रात कैक महाराज आहेत. कोणी पंढरपूरकर, तर कोणी कोल्हापूरकर, तर कोणी सातारकर, की जे हजारो रुपये मानधन म्हणून उकळतात आणि अध्यात्म बाजारात परमेश्वराने देणगी संपदा म्हणून यांना दिलेली वाणी वाटवतात. अशा बाबा महाराजांपासून सावध असा. मनमुरे मगजे उरे तेची तू, हा ज्ञानयोग विशुद्ध ज्ञान एकदा तरी तन्मयतेने मनश्चक्षुनी पहा. पाहता पाहता मन जाईल, मात्र चक्षु राहील, अंतर्दृष्टी राहील. तीच सारा कार्यभाग यथास्थितपणे पार पाडील. धर्माचा विकरा करणारे अधर्मच आचरतात. ऐकू येतंय ना? हो पहा, असेच शांत दक्षतेत राहा. हे कृष्णमूर्ती काय म्हणतात ते पहा. व्हाय इट इज दॅट मॅन who has lived for millions and millions of years has not got this thing, this extraordinary unfading flower. असे का व्हावे? ती जो मानव काही दशलक्ष वर्षांपासून जगत आला आहे त्याला हे विलक्षण अनफेडिंग फ्लॉवर, हे विलक्षण अम्लान पुष्प, ते कधीही कोमे देत नाही, याचे निर्माल्य होत नाही, असे पुष्प आजपर्यंत का सापडत नाही? असे अम्लान पुष्प कोणते? तर ज्याला सद्वस्तू, सत्य, भगवान आदी कारण म्हणतात तेच ना. पहा, तुकाराम आणि जे कृष्णमूर्ती एकच गोष्ट वेगवेगळ्या भाषेत मांडत आहेत. तुकोबा म्हणतात, मन मुरले की ते जे काही उरते ते तूच आहेस. म्हणजेच निसर्गदत्त महाराजांच्या भाषेत यू आर दॅट, किंवा वेदांच्या भाषेत तत्वमसी. आता जे कृष्णमूर्ती अम्लान पुष्पाच्या प्राप्तीबाबत काय म्हणतात ते पहा. अर्थात त्याचा मुक्त अनुवाद पाहूया. तो असा आहे, कोणत्याही तऱ्हेची संदिग्धता, दुटप्पीपणा किंवा धूर्तता मध्ये न आणता या प्रश्नाला आपण सरळ सरळ भिडणार का? जितक्या तीव्रतेने, उत्कटतेने तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचाराल, त्यामध्ये ज्या प्रमाणात तातडी, आणीबाणी असेल त्यानुसारच त्याचे उत्तर तुम्हाला सापडेल. पण वास्तवात तुम्ही उत्कटही नसता आणि तीव्र संवेदनशीलही नसता. या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुमच्यामध्ये ऊर्जाच नाही. ऊर्जा म्हणजे प्रचंड उत्कटता, आणि अशी उत्कटता की जिच्यामध्ये सुप्त इच्छा नसते, केवळ शोध असतो, क्रियाशील शोध असतो. भयावहता असते. ही भीती कसली असते? जर तुम्ही उत्कट असाल तर तुम्ही कुठेही ओढले जाल. अशी उत्कटता तुम्हाला अज्ञात प्रदेशात खेचून नेईल. ही भीती अशीच अज्ञाताची असते. म्हणजे
कसली भीती असते? जर आपण फार उत्कट असू तर कुठेतरी अननोन टेरिटरी मध्ये आपण जाऊ, अशी भीती असते. पण खरं तर अननोन टेरिटरी मध्येच तुम्हाला ते अम्लान पुष्प म्हणजे अज्ञातात असते, कधीही निर्माल्य न होणारं पुष्प म्हणजे सतत प्रदीप्त असणारा भगवंत मिळू शकतो. तेव्हाही उत्कटतेची धगधगती ज्वाला प्रदीप्त ज्योत तुमच्या हृदयामध्ये प्रकाशित नसण्याचे कारण ही भीतीच असते. म्हणजे उत्कटतेची धगधगती ज्याला प्रदीप्त ज्योत म्हणजेच त्याला म्हणतात की फ्लेम ऑफ अटेन्शन. तुमच्या हृदयामध्ये प्रकाशित नसण्याचे कारण ही भीतीच असते. आपल्याला असे वाटते आपण जर उत्कट झालो, आपण पॅशनेट झालो तर आपण कुठेतरी वाहवत जाऊ. आता हे वाहवत जाणे नसते तर संसारापासून अलग प्रांतात जाणे असते आणि तिथे आपला आपण शोध घेतो आणि हा शोध आपल्या प्रेम ऑफ अटेन्शन मुळे लागतो आणि तेव्हा तिथे ते अम्लान पुष्प म्हणजे द दॅट किंवा भगवंत मिळतो. तर हे अम्लान पुष्पाची प्राप्ती कशी होते हे कृष्णमूर्ती जिथे सांगतात तिथे तुकाराम महाराज म्हणतात, मन मुरे मग जे उरे त्याची तू. असा हा संबंध आहे कृष्णमूर्ती आणि तुकारामाचा एका ठिकाणी येऊन मिळणारा. तर मात्र अशी ज्योत असल्याखेरीज ते अम्लान पुष्प तुम्हाला गवसत नाही. जेव्हा उत्कटतेची धगधगती ज्वाला प्रदीप्त ज्योत तुमच्या हृदयामध्ये तेव्हा ती उत्कटतेची धगधगती ज्वाला प्रदीप्त ज्योत तुमच्या हृदयामध्ये प्रकाशित नसण्याचे कारण ही भीतीच असते. वास्तवात ती सगळीकडे असते. मात्र अशी ज्योत असल्याखेरीज ते अम्लान पुष्प तुम्हाला गवसत नाही. तर तुम्ही तुमचे मन आणि हृदय फार संवेदनशीलतेने तपासू शकलात तर दिसेल की ती ज्योत निश्चितच तुमच्यामध्येही तेजाळत आहे. पूर्ण नकाराने की जो खरोखरी उत्कटतेचा परमावधी असतो. पूर्ण नकाराने जो नकार हाच उत्कटतेचा परमावधी असतो. ज्याला विशुद्ध प्रेम म्हणतात ते तुमच्या हृदयात प्रकट होईल. लक्षात घ्या, प्रेम आणि नम्रता यांची मशागत करता येत नाही. जेव्हा अहंकार, दिमाग, बडाई यांचा निश्चेष लय होतो तेव्हाच नम्रता उदित होते. अशी नम्रता ज्या हृदयात आहे त्याचा करता नसतो. तुम्ही नम्र असाल तर तुम्हाला तुमच्या नम्रतेचा मागमूसही लागणार नाही. त्याला नम्रता म्हणजे काय ते सांगता येते. तो व्यर्थ माणूस होय, तो कोरडा पोकळ पाषाणच असतो. अगदी याच पद्धतीने तुम्ही सर्वस्वांशी तुमचे चालू विद्यमान जीवन पाहू शकलात आणि पाहता पाहता औचित्यरित्या त्या पलीकडे जाऊ शकलात तर ते तेथे आहे. सारे विद्यमान प्रचलित जीवन जे पाशवी आहे, विद्रूप आहे, ते नाकारण्यातच ते दुसरे म्हणजे अम्लान पुष्प उमलते. मात्र ते तसे फुललेले तुम्हाला समजणारी नाही. याला शांती, प्रेम, नम्रता म्हणजे काय ते सांगता येते. तो अशांत, मत्सरग्रस्त आणि अहंकारीच असतो. येथे शांती, प्रेम, नम्रता आहे. तेथे दुसऱ्याचा अभावच असल्याने मी शांत, प्रेमपूर्ण, नम्र आहे असे सांगणे म्हणजे वास्तवात तसे नसणेच आहे. अद्वैताचा उच्चार नसतो कारण उच्चार हा द्वैताचाच संभवतो. मौनात सांगणे नसते कारण तो तर ध्वनीचा अभावच असतो. तर ज्ञात दूर सारण्यातूनच अम्लान पुष्प उमलते. हेच ते मन मुरे मग जे उरे तेची तू. शांतीचा फाटा म्हणजे प्रचलित विद्यमान भेसूर जीवन म्हणजे षड्विकार ग्रस्तता ते दूर सारण्यासाठी प्रचंड उत्कटतेची ज्योत हवी. फ्लेम ऑफ अटेन्शन. मग तेथे ते अम्लान पुष्प विलसत असतेच असते. सुंदर. पुढचं सुरू करायचं? हो, निश्चित. चिंतन किरण क्रमांक 25. गुरु सुगंध केवडा शिष्य भ्रमवेवडा. गुरु सुगंध केवडा शिष्य भ्रमवेवडा. अम्लान पुष्प न उमलण्याचे, सद्वस्तू अथवा अधिकारण न गवसण्याचे कारण आपले मन मुरत नाही, लय पावत नाही, सहज स्वाभाविक निस्तब्ध शांत मौनात राहत नाही हेच आहे. याचे आलोडन मागील निरूपणात केले गेले. लक्षात घ्या, निरूपण म्हणजे शास्त्र, वेद, उपनिषद, पुराणे यांचे स्पष्टीकरण नव्हे. जे मूलतः निरूप आहे
अरूप आहे त्याविषयी शब्द पातळीला सूचक बोलणे म्हणजे निरूपण होय. लक्षात घ्या, निरूपण म्हणजे शास्त्र, वेद, उपनिषद, पुराणे त्यांचे स्पष्टीकरण नव्हे. ते मूलतः निरूप आहे, अरूप आहे त्याविषयी शब्द पातळीला सूचक बोलणे म्हणजे निरूपण होय. अरूपाचे रूप दाखवणे शक्य नाही, मात्र चिंतनात ते प्रकट होते. चिंतनात अरूप रूप पातळीवर प्रकट होत नाही. चिंतनात त्याचे प्रकट होणे एखाद्या विद्युत शलाकेसारखे असते. कुणी म्हणेल विद्युत शलाका म्हटले की रूप आलेच ना, बरोबर आहे, पण ते रूप अत्यंत चपळ, चित्रित न करता येणारे, शब्दबद्ध नेमकेपणाने करता न येणारे असे असते. बरे ते कॅमेराने टिपले तरी स्थिर असते. चलित चित्रण ही शक्य असते, परंतु विद्युल्लतेच्या चलित चित्रणामध्येही ज्या कुणी आकाशात मेघांचा कडकडाट होत असताना, कांठाळ्या बसवणारा आवाज होत असताना वीज पाहण्याचे प्रत्यक्ष धाडस दाखवले असेल, परंतु विद्युल्लतेच्या चलित चित्रणामध्येही ज्या कुणी आकाशात मेघांचा कडकडाट होत असताना, कांठाळ्या बसवणारा आवाज होत असताना वीज पाहण्याचे प्रत्यक्ष धाडस दाखवले असेल, त्याच्या लक्षात येईल की त्यात जी मजा असत नाही ती जी प्रत्यक्ष पाहण्यात असते. म्हणजे प्रत्यक्ष पाहण्यात मजा आहे, ती छायाचित्रणात नाही. म्हणजे प्रत्यक्ष पाहण्याची मजा कोणत्याही इतर चित्रीकरणात, मग ते शब्दचित्र, रेखाचित्र, बुद्धिचित्र, स्मृतीचित्र, छायाचित्र असो, नसतेच नसते. आता प्रश्न उरतो की असे अरूपाचे रूप पाहतो कोण? डोळे नव्हेच नव्हे, बुद्धी काहीच नाही, हृदय तेही नाही. तरीही सद्वस्तू म्हणजे असे गुह्य आहे, रहस्य आहे की जे प्रकट होतेच होते. सद्वस्तू म्हणजे नित्यासाठी रहस्यमय गुह्य, परंतु क्वचित प्रसंगी प्रकट होणारे परमसत्य आहे. वर आपण म्हटले आहे की त्याचे सूचन शक्य आहे. शब्द पातळीवर सूचन असते हे, मात्र तरीही सूचन म्हणजे ते नसतेच जे पाहिले जाते. त्यात गूढता वाटेल, काहीतरी स्थिमित करणारे रहस्यमय वाटेल, पण तसे रहस्य असे यात काही नाही. शांतरक्षतेत राहिले तर दिसेल की सद्वस्तू सदा सर्वमान विद्यमान आहे, मात्र ती जेथे असते तेथे तिला पाहणारा नसतो. शांत दक्षतेने राहिले तर दिसेल की सद्वस्तू सदा सर्वदा विद्यमान असते, मात्र ती जेथे असते तेथे तिला पाहणारा नसतो. सत्य हाच वास्तवात सद्गुरू आहे, मात्र त्या सद्गुरूला शिष्य भेटत नाही, ही अडचण आहे. हा सद्गुरू आहे की तो सदा सर्वदा वर्गात अध्ययन कक्षात उपस्थित असतो, मात्र त्या वर्गात फार क्वचित प्रसंगी एखादा तुरळक विद्यार्थी आढळतो. गुरु आपले स्थान सोडू शकत नाही आणि विद्यार्थी गुरुजवळ जाऊन बसू शकत नाही, अशी ही विचित्र परिस्थिती आहे. सद्वस्तू म्हणजे स्थान न सोडणारा, परंतु त्याच्याजवळ एखादा विद्यार्थी कधी काळी येईल अशी वाट पाहणारा उदासीन साक्षीत्वातला गुरु आहे. वाट पाहणारा पण उदासीन म्हणजे काय? तो आपल्या मूळ जागी कायम असतो, ही आहे त्याची दृढता किंवा स्थिरता. तो तेथून हलत नाही. याच अनुमानाने अर्थ तो वाट पाहतो असा सर्वसाधारण बुद्धीने मानला आहे. तो आपली जागा सोडत नाही, एका जागी दृढ स्थिर राहतो. याचाच अनुमानाने थोडा कल्पना विलास म्हणून अर्थ मानला आहे की तो उदासीन आहे, म्हणजे आपल्या जागी बसला आहे आणि कोणीतरी येईल अशी वाट पाहत आहे. वास्तवात तो वाट पाहत नाही, तो वाटेवरती मार्गदर्शक म्हणून कायम बसलेला असतो. चुकून त्या वाटेवर जो कोणी येईल तेव्हा त्याला आपोआप मार्गदर्शन होते. ज्या अर्थी तो एका जागेहून हलत नाही, त्या अर्थी तो कुणाची तरी वाट पाहत आहे असे यातून सुचवले आहे. गंमत आहे सारी. तो करुणावृष्टी करण्यासाठी, ज्ञानदानासाठी उत्सुक आहे. तो देऊ पाहत आहे, मात्र घेण्यास फारसे कुणी तयार नाही. हे कसे आहे पहा. विश्व आणि ते तरंग कसे उमटतात ते नीट श्रवण करा. गुरु आहे येथे, गुरु आहे येथे, गुरुचा हा सुकाळ, परिशिष्याचा अकाल. गुरुदेव पाहे, गुरुदेव पाहे, परिणा कुणी येथे काही घेऊ पाहे. गुरु आहे विद्यालयी, परित्य मायालयी,
किंवा मध्यालयी गुरु जेथे असावा तेथे खचितची असतो, परिशिष्य तेथे क्वचितची असतो. गुरु सुगंध केवडा, शिष्य भ्रम बेवडा किंवा मध्य बेवडा. गुरु ज्ञानी स्थिर, शिष्य अज्ञानी अस्थिर. एक देणेपणी उदार, दुसरा करंटेपणी निराधार. अरूप गुरु पहावा साधार, जरी होई जगी तू साक्षी निराधार. म्हणजे गुरु येथे आहे, विद्यालयात आहे. गुरुचा सुकाळ आहे, मात्र शिष्याचा अकाल किंवा दुष्काळ आहे. गुरु देण्याला उत्सुक आहे, मात्र शिष्य घेण्याला उत्सुक नाही. विरक्ती म्हणजे खात्री, म्हणून एक तरंग पुन्हा पुन्हा उमटला आहे. म्हणजे विश्व आणि आहे येते देऊ आहे असे दोनदा तरंग उमटले आहेत. गुरु विश्वाने जसं आले आहे येते देऊ आहे, म्हणजे गुरु आहे येते, गुरु आहे येते. गुरुचा हा सुकाळ, परिशिष्याचा अकाल. इथे आहे येते आहे येते. गुरु देऊप आहे, गुरु देऊप आहे. म्हणजे खात्री पटवण्यासाठी ही दुरुस्ती आली आहे. गुरु विद्येच्या घरात आहे, मात्र शिष्याच्या मायेच्या किंवा मध्याच्या घरी आहे. गुरु आपले घर बदलू शकत नाही आणि शिष्याला योग्य घर म्हणजे विद्यालय सापडत नाही. गुरु योग्य स्थानी असतो, परंतु शिष्य चुकीच्या जागी असतो. म्हणजेच तो शिष्य म्हणजे एक डिसिप्लिन फॉलो करणारा नसतो. गुरु सुगंध पसरवणारा केवढा आहे, मात्र शिष्य वेगवेगळ्या भ्रमात सापडलेला मध्यपी बेवडा आहे. जसा केवढा आपली जागा सोडत नाही, चुकून तिथे सर्प आला, नाग आला तरी तोही मात्र त्या सुगंधाची लयलूट घेऊ शकतो. तसा गुरु आपली जागा सोडत नाही, जसा केवढा आपली जागा सोडत नाही. परंतु केवढा जंगलात नदी काठी काट्या कुट्यात असतो, म्हणून तिथे सहसा कोण जात नाही. आणि अतिशय दुर्गम ठिकाणी एकांतात गुरु असतो, म्हणून तिथे कोण जात नाही. कारण सुगम मार्गावर, नेहमीच्या वहिवाटीच्या मार्गावर अनेक मध्यालये, अनेक बार असल्यामुळे साधारणपणे इथे वर्दळ आहे, तिथे मध्यपी एवढेच असतात. आणि जिथे वर्दळ नाही तिथे गुरु असतो. गुरु एकांतात आणि शिष्य मात्र आपल्याच भ्रमामध्ये सगळीकडे गर्दीत फिरणारा, अशी गंमत असते. तर गुरु सुगंध पसरवणारा केवढा आहे, मात्र शिष्य वेगवेगळ्या भ्रमात सापडलेला मध्यपी एवढा आहे. गुरु त्याच्या ज्ञानात संपृक्त आहे आणि तो संपृक्त असल्यामुळेच बसल्या जागी स्थिर अचल अढळ आहे. शिष्य त्याच्या अज्ञानात घट्ट आहे, म्हणजे भ्रमात आहे, म्हणूनच तो सगळीकडे फिरत आहे. गुरु देणेपणी म्हणजे देण्याबाबत उदार आहे, मात्र चांगलं काय वाईट काय न कळल्यामुळे उदार रस्ते देणारा गुरु असून, परमेश्वर असून, आपण मात्र करंटे आहोत. आपण मात्र भ्रमबेवडे, भ्रमात गावलेले, थोडक्यात म्हणजे करंटे शिष्य आहोत. त्यामुळे आपण निराधार आहोत. कारण गुरु आपणाला आधार देतो, पण आपणाला आधार लोकेशना, धारेशना, वित्तेशना यांचाच वाटतो की ज्याची प्राप्ती झाली तरी कधीच समाधान होत नाही. तर शेवटच्या दोन पंक्तीत चमत्कृती आहे. गुरु अरूप असल्याने त्याला पाहण्यासाठी निराधार व्हावे लागते. म्हणजे गुरु अरूप आहे म्हणजे काय? गुरु साक्षीत्वात आहे, गुरु मौनात आहे, गुरु स्वतःहून काही बोलत नाही, तो एका जागी स्थिर आहे. खरं तर एका जागी असलेलं आणि एकाच वेळी एका जागी असून सर्वत्र असलेलं ते कैवल्य म्हणजे केवळ असणे आहे. तर हे केवळ असणे त्याला पाहायचं असेल, अशा शिष्याला गुरु सारखंच म्हणजे साक्षीत्वात चित्तप्रज्ञतेत राहून, जगात राहून सुद्धा अलिप्ततेत सहज व्हावे असावे लागते. म्हणजे गुरु हा जरी अरूप असला तरी गुरु जाणीवेच्या पातळीला कैवल्य आहे. म्हणजे तो विश्वंभर आहे, इथे पण आहे आणि तिथे पण आहे. तो विश्वंभर आहे म्हणजे सर्वात्मक आहे, आणि जो सर्वात्मक असतो तो सामर्थ्यवान असतो, आणि जो सर्वात्मक आणि सर्व सामर्थ्यवान असतो तो अर्थातच सर्वज्ञ असतो. सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा नव्हे, तर ज्याच्यामुळे सर्व जाणता येते असा मार्गदर्शक. तर असा आपणाला गुरु भेटायचा असेल तर त्यासाठी शिष्याने प्रथम शांत निवांत झालं पाहिजे, तो साक्षीत्वात गेला पाहिजे, त्याचा मी गळून गेला पाहिजे. मग पाहता पाहता गुरु शिष्याची भेट होते नव्हे, तर
जिथे गुरु असतो तिथे शिष्य मिळतो आणि जिथे शिष्य असतो तिथे गुरु मिळतो. खरं तर शिष्य उरत नाही, सर्वत्र गुरु गुरु आणि गुरुभाव असतो. म्हणून सुरुवातीला म्हटलेलं आहे गुरु आहे ते गुरु आहे ते गुरुचा हा सुकाळ परिशिष्याचा काळ. ज्याला मार्गदर्शन हवे असते त्याला कुठेही मार्गदर्शन उपलब्ध आहे, परंतु ज्याचा ग मेलेला नाही त्याला मार्गच नको असल्यामुळे त्याला काही मिळणारच नाही. थोडक्यात म्हणजे कारण त्याला काही मिळणारच नाही. आजपर्यंत आपण देहधारी गुरु नाकारला आहे, मात्र आता आपण गुरु स्वीकारत आहोत यात विसंवाद नाही. हा अरूप गुरु आहे जो प्रत्यक्षात सद्वस्तू सत्यच असू शकतो. आरंभी आपण असे म्हटले आहे की अरूपाचे निरूपण करताना शब्द पातळीला सूचक बोलणे घडते. नीट समजून घ्या हे सारे. अरूप आणि निरूप दोन्ही शब्द न किंवा नकारात्मक आहेत. रूप नव्हे तर अरूप म्हणजे आकाराच्या अतीत किंवा पलीकडे असणे, म्हणजे असा आकार की जो मानवी क्षमतांच्या पलीकडचा आहे. अशा रूपाचे निरूपण म्हणजे नकाराचे वर्णन नकाराने करणे. म्हणजे ज्याला रूप नाही त्याचे वर्णन, जो मुळातच नकारात्मक आहे त्याचे वर्णन, नकाराचे वर्णन नकाराने करणे म्हणजे निरूपण. म्हणजे नाही अशा अर्थी. आणि त्याचे जे निरूपण आहे म्हणजे आता रूपण म्हणजे रूपाबाबत आणि निरूपण ज्याचं रूप नाही त्याच्या बाबत बोलतात त्याला निरूपण म्हणतात. म्हणून अशा अरूपाचे निरूपण म्हणजे नकाराचे वर्णन नकाराने करणे. तसे ते पहा, साखर गोड असते असे आपण म्हणतो तेव्हा ज्या पदार्थाला आपण जाणू शकतो अशा साखर या पदार्थाचे आपण गोड या दुसऱ्या एका आपण जाणत असलेल्या गुणाने वर्णन करतो. मात्र अरूपाचे निरूपण म्हणजे निराकार निशब्द जे वर्णातीत शब्दातीत असते असे म्हणण्यासारखे आहे. बरोबर आहे. जे निराकार म्हणजे आकार न जाणण्यासारखे. आकार नसेलच असे नाही, पण तो जाणणे शक्य नाही म्हणून त्याला आकार नसलेले असे आपण म्हणतो. म्हणून जे निराकार असते त्याला वर्णनातीत किंवा अवर्णनीय, आणि जे निशब्द म्हणजे शब्दरहित ध्वनिरहित मौन असते त्याला आपण शब्दातीत म्हणतो. साखर गोड असते हे अस्तिवाचक विधान आहे, म्हणजे जाणलेले जाणण्यायोग्य भाषेत सांगितलेले आहे. अरूपाचे निरूपण हे नास्तिवाचक विधान आहे, म्हणजे न जाणण्यायोग्य नकाराच्या भाषेत सांगणे. अध्यात्माची भाषा अशी नकारात्मकच असते. त्याचे सुस्पष्ट कारण म्हणजे अध्यात्म म्हणजे जे ज्ञात नाही त्याचा शोध आहे. ज्ञात नाही त्याचा शोध घेण्यासाठी शोधकर्ताही ज्ञातातून अज्ञातात पाऊल टाकण्यायोग्य सक्षम असावा लागतो. माहीत असलेल्या जगात फिरताना माहिती देणारा मार्गदर्शक गाईड वाटाड्यात चालेल, मात्र माहीत नसलेल्या जगात जाताना या शिड्या किंवा मार्गदर्शक म्हणजे ज्ञातातील मार्गदर्शक वाटाडे यांचा उपयोग नाही, कारण तेथे त्या पोचूच शकत नाहीत किंवा त्या शिड्यांमुळे तेथे आपण कधीच जाणार नाही. म्हणून देहधारी गुरु नाकारला आहे. गुरु आपण मानणार तो अरूपाचे निरूपण करणारा. आपला गुरु कसा आहे? अरूपाचे निरूपण करणारा. कबीराने एके ठिकाणी म्हटलंय त्याला 2 गुरु होते. हिंदू समाजातला मुस्लिम समाजातला तरी कबीर स्वतःला निगुरा म्हणतो. म्हणजे त्रिगुणातीत असलेला गुरु मला भेटला नाही. म्हणून कबीराला 2 गुरु होते. तो स्वतः महागुरु होता, तरी तो म्हणतो स्वतःला निगुरा, म्हणजे त्रिगुणाच्या पलीकडे असलेला गुरु मला अजून भेटला नाही. तर हे जेव्हा ते म्हणतो तेव्हा त्रिगुणाच्या पलीकडे असलेला गुरु तो स्वतःच आहे हे तो ध्वनित करीत आहे, सूचित करीत आहे. म्हणून अरूपाचे निरूपण जर कुणाला वाचायचं असेल तर कबीर वाचा, तुकाराम वाचा, जय कृष्णमूर्ती वाचा. पुढे मागे कबीराचे आपण थोडंफार चिंतन करू. पण सध्या अरूपाचे निरूपण म्हणजे जे रूप नाही त्याचे रूप सांगताना नकारात्मक भाषेचा वापर करून काहीतरी सूचन करणे किंवा काहीतरी नव्हे सर्वसाधारण सूचन करणे याला निरूपण म्हणतात. कुणी म्हणेल ज्ञातात, कुणी म्हणेल ज्ञातात वाटाड्या कशाला, जे ज्ञात अला असते ते दुसऱ्या कुणा बला की जे त्याला माहित नाही मार्ग दाखवू शकतो असा त्याचा अर्थ आहे. कुणी म्हणेल ज्ञातात वाटाड्या कशाला.
तर त्याचा अर्थ असा आहे, ज्ञात असलं तरी ते सर्वच काही एका माणसाला माहीत असतं असं नाही, म्हणून माहीत असतं असं नाही. म्हणून जे ज्ञात अला असते ते बला अज्ञात असेल तेव्हा अबला ते दाखवून अच ज्ञात बला ज्ञात होऊ शकतं, म्हणून मार्ग दाखवू शकतो असा त्याचा अर्थ आहे. पण जे मूलतः ज्ञातच असते ते अपासून न्य पर्यंत म्हणजे अज्ञ पर्यंत कुणालाच कधीच माहीत होत नाही. जे अज्ञात असते त्यातला मूळ शब्द अज्ञ, अपासून न्य पर्यंत. आता अपासून न्य पर्यंत याचा अर्थ यथासांग होतो, पण आणि ज्ञ जोडला की अज्ञ म्हणजे न जाणणारा होतो. म्हणजे अज्ञाताकडे जायचं असेल तर आपल्याला अज्ञात लागतो. म्हणजे अपासून न्य पर्यंत जाणणारा हा केवळ माहितीचा गदारो असणारा, माहितीचं भंडार असणारा, परंतु सर्वसाधारण संसार माणूस असतो. पण अपासून न्य पर्यंत जाणून अज्ञ, मला काही माहित नाही असा अज्ञ नम्र भाव स्वीकारलेला जो असतो असा अज्ञच माणूस, अत्यंत नम्रच माणूस, आय डोंट नो म्हणजे मला आयडेंटिटी काय ते माहीतच नाही असा समजणारा अज्ञच माणूस खऱ्या अर्थाने इन्फिनिटी पर्यंत म्हणजे अज्ञातापर्यंत आपल्याला नेऊ शकतो. तरीही अरूपाचे निरूपण करणारा असतो म्हणजे काय, याचा साधा सरळ अर्थ असा की अरूपाचे निरूपण करणारा कुणी एक विशिष्ट नारायण माधव गोविंदा नसतो. तो व्यक्तित्वाचा अव्यक्तात लय झालेला असतो. तो स्पंद रूपाने लहरी रूपाने तुम्हा आम्हा सर्वांना आंदोलन करू शकतो. ते शुद्ध जाणीवेचे नक्तीचे चेतनेचे आंदोलन आहे. त्याचे मग शब्द रूपात वर्णन केले जाते जसे हे येथे उत्स्फूर्तपणे घडत आहे. पण सावध राहा, तरीही सर्व शब्द वर्णन पोकळ आहेत. ती राख रूपाने उरलेली उद्बत्तीची शवावस्था आहे. राख माथ्यावर लावून कल्याण होत नाही, मात्र राख होण्यात कल्याण असते. राख माथ्यावर लावून कल्याण होत नाही, मात्र राख होण्यात कल्याण असते. जसा तुकाराम म्हणतो, आमची तर आता राख झालेली आहे म्हणजे व्यक्तित्वाचा अंत झालेला आहे. तर असा व्यक्तित्वाचा अंत जिथे साधला अशा व्यक्तीने उचलून जमिनीवरची माती आपल्या डोक्याला लावली तरी ती विभूती म्हणजे राख नसते, तर विशेष काहीतरी घडवणारी, कल्याणकारी घडवणारी अशा अर्थाने ती विभूती किंवा अंगारा असतो. म्हणून तुकारामाने आपल्या अभंगात एका ठिकाणी म्हटलेलं आहे, आम्ही आता मेलो, आता आम्ही शवासम आहोत, तरी सुद्धा आम्ही मरून शवासम झालेलो आहोत. जिवंतपणे आमची जरी रखा झाली असली तरी आता ती रखा जगा जोडी अंगारा, जगाला विभूती सारखी कल्याणकारी आहे. तर असा जो व्यक्तिमत्वाचा लय झालेला असतो त्याचा लय म्हणजेच ती रखा आहे. ती रखा नेहमीच्या रखेपेक्षा वेगळी असते, तर ती विभूती म्हणून ज्ञान मार्गावरील आपली सोबत देणारी शिदोरी असते. अशा अर्थाने जगाजोडी अंगारा अशी जी विभूती असते, असा जो जिवंतपणे आणि आपल्या सर्व अस्तित्वाचा लय साधलेला असतो, तोच अज्ञातात नेणारा अज्ञ गुरु म्हणजे अपासून न्य पर्यंत जाणल्यानंतर सुद्धा मला काही माहित नाही असा म्हणणारा अत्यंत नम्र आणि विनम्र परमेश्वराचा दूत असतो.